नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर चला, नेहमीसारखीच एक स्माइल ही माझ्यासाठी, एक स्वतःसाठी, एक युनिव्हर्ससाठी आणि एक बाबांसाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया। खूप जणांचे प्रश्न आहेत की कोणत्या राशीला साडेसती चालू आहे हेच माहित नाहीये। ताई, दिवस वाईट आहेत बघ ना, आमची राशी आहे, आम्हाला साडेसती चालू आहे का, असे खूप जणांचे प्रश्न आहेत। त्यामुळे मी आता प्रत्येक राशीला येणारी साडेसती आणि आता चालू आहे त्यांची साडेसती कुठल्या सालापर्यंत आहे याची व्यवस्थित माहिती देत आहे। आपली आपली रास लिहून ठेवा, मुलांची रास लिहून ठेवा की त्या काळामध्ये, भले हे पुढच्या अजून 10-20 वर्षाचं सुद्धा आहे, पण त्या काळामध्ये तुमच्या लक्षात राहावं की आपल्या मुलाला साडेसती चालू झाले किंवा आपल्याला साडेसती चालू झाले, पतीला चालू झाले, तर आता आपल्याला कसं वागायचंय आणि साडेसातीत कसं वागायचंय यापेक्षा आपल्या आयुष्यात आपण कसं वागतो हे साडेसातीसाठी फार महत्वाचं आहे। साडेसाती म्हणजे खूप मोठं भीती किंवा खूप मोठं काहीतरी घडणार आहे असं नाही की शनी महाराजांना जर आपण सारखं तेच सांगत बसलो की शनी महाराज हे करतायत, शनी महाराज ते करतायत, तर ते तसंच होत राहतं। पण जर आपण चांगलं कामच चांगलं केलं असेल तर शनी हे कर्मफलदाता आहेत। जसं आपण शाळेत जातो तेव्हा 6वीला परीक्षा, 6 महिन्यांना परीक्षा असती, 12 वर्षाची परीक्षा असती, त्याचप्रमाणे ही सुद्धा एक आयुष्याची कर्म जशी आपण इथं केलं इथंच फेडायचं आहे, तर ती फक्त आपली शिक्षा। जसं आपण पोलिसांकडे जातो, जो गुन्हा करतो त्याच्यानंतर कोर्ट आपल्याला शिक्षा देतं, ती आपण भोगतो आणि बाहेर येतो, तर याचप्रमाणे या शनीचं आहे। मग शनी महाराजांनी आपल्याला जास्तीत जास्त त्रास देऊ नये। शनी कर्माचे दाता, म्हणजे तुम्ही एक मुंगी मारली तरी त्याचं सुद्धा तुम्हाला ते फळ भोगावंच लागणार आहे कोणत्या ना कोणत्या हिशोबानं। त्यामुळं जेवढं चांगलं आपल्याला वाटतं की आपण खूप चांगलं वागतोय, पण देवाला माहित, देवाच्या मतानं काय आहे बाबा। तुम्ही एक अंड खाल्लं तर तुम्ही त्या अंड्यातलं बाळ खाल्लं, म्हणजे नवजात शिशूला खाल्लं, ते सगळ्यात मोठं पाप झालं। मग असं एक एक पाप धरलं जातं आणि त्यातनं साडेसातीला ती फळं आपल्याला मिळत असतात। साडेसातीतल्या आता जर मीन राशीमध्ये असाल तुम्ही, तर एका राशीकडे पैसा पाणी भरपूर असेल पण त्याला नातलग नसतील, तर एकाकडे नातलग असतील तर त्याला पैसा पाणी नसेल। एखाद्या मीन राशीचं बाळ आज जन्माला आलंय तर त्याला उद्या निमोनिया होईल। परत एखादी मीन रास काहीच याचा फरक पडत नाही। मग असं का होतं की एकच मीन रास आहे, साडेसाती आहे, म्हणजे सरसकट सगळ्यांना सारखा त्रास झाला पाहिजे का कोरोनासारखा? तर नाही, तसं नाही। शनी कुठं आहे तुमच्या जन्मपत्रिकेमध्ये, शनीचं स्थान कुठं आहे, तुमच्या राशीला शनी नक्की काय कोणत्या स्थानात आहे त्या स्थानावर सगळं अवलंबून असतं शनीची साडेसाती। जर शनी तुमच्या उच्च राशीमध्ये असेल कुंडलीमध्ये तर तुम्हाला चांगलंच चांगलं जाणार। आता जर शनी तुमचा चंद्राच्या आसपासच्या 3 घरामध्ये असेल, पहिलं 12वं स्थान येणार, एक स्थान आपलं येणार ते चंद्र। आता चंद्राच्या आसपास असेल आणि साडेसाती चालू झाली, शनी तिथं आलाय, म्हणजे आत्ता बघा चंद्र लग्न जे कुठलं आहे आणि शनी आहे 12व्या स्थानामध्ये, तर त्याच्या आसपास जर आला, चंद्राच्या आसपास आला, तर मग त्या मीन राशीच्या व्यक्तींना हा मानसिक त्रास व्हायला सुरुवात होते। कुणाचं मनोबल काय आहे, चंद्राचं काय आहे की आपल्याला मानसिक ताणतणावापासून मुक्त ठेवणे हे चंद्रदेवांचं, चंद्र ग्रहाचं काम आहे। मग ते तिथं बिघडतं का, तर शनी आलेच जवळ, त्यामुळे मग त्या दोघांचं चालू होतं ते। आता जर आपल्या कर्मस्थानामध्ये शनी आले, भाग्यस्थानामध्ये शनी आले, आपल्या आयुष्यात जिथं पैसा आहे त्या घरात आले, 7व्या घरात आले, तर लग्नामध्ये कटकटी होतील, असं असतं। त्याच्यामुळं प्रत्येक राशीला साडेसातीतली 10 माणसं बसवली तर 10 दुःख ऐकायला मिळतील आपल्याला। का, तर प्रत्येकाचा जन्म तारीख वेगळी असते, जन्माची वेळ वेगळी असते, त्या मानानं कुंडली मांडली जाते। मग त्यामध्ये शनी कुठं आहेत त्याच्यावर शनीची साडेसाती अवलंबून असते। राहूची महादशा सुद्धा तशीच आहे। तुमच्या उच्च ग्रहामध्ये जर राहू असतील, नीच ग्रहामध्ये नाही पण उच्च ग्रहामध्ये राहू असतील तर त्याला करोडपती राहायला झाल्याशिवाय राहणारच नाही माणूस, कारण राहू ती फळं त्याची आहेत ती देणारच। आणि या युगामध्ये शुक्र ग्रह हा महत्वाचाच आहे, पण त्यापेक्षा सुद्धा
अचानक एखादं चॅनलवर जाणं, अचानक प्रमोशन मिळणं, अचानक मोठ्या पॅकेजची नोकरी मिळणं, इच्छा म्हणजे मनात नव्हतं पण परीक्षा दिली आणि मोठ्या पॅकेजची नोकरी मिळाली. काम कोण करतं? हे राहुदेव करतात. अशी कामं राहुदेव करतात. त्याच्यामुळं राहू ग्रह करतात. तर माहीत पाहिजे आपल्या सगळ्यांना, नुसती 7.5 असून सगळ्यांना सारखा त्रास होत नाही. तर आपल्या जन्म लग्न कुंडलीमध्ये शनी कुठं आहेत आणि मग त्या राशीला 7.5 कुठं चालू झाली आहे त्याप्रमाणे त्रास होत असतो. तर ही सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात ठेवा, नाही तर लिहून ठेवा. आता मी तुम्हाला सगळ्या राशीचं मी रात्री काढून ठेवलं की सांगायचं सगळ्यांना की एवढे प्रश्न होते ना, ताई ब्रेसलेट घेऊ का, ताई टॉवर घेऊ का, मग आम्हाला आहे का 7.5, मग कुणाला आहे घरातल्या. तर याच्यावरनं तुम्ही कल्पना करा किंवा कुठेही तुम्ही जाऊन, मी तर राशी सगळ्या सांगते. आता याच्यात बसत असाल तर तुम्हाला ब्रेसलेट घ्यायला पण सोपं पडेल. तर मकर राशीची संपली आहे 7.5, पण छाया चालू आहे अजून त्यांच्यावर, त्यामुळे तिथनं सुरुवात करते मी. तर मकर राशीला 26 जानेवारी 2017 ह्याला 7.5 लागली, ती 29 मार्च 2025 याला 7.5 संपली. आता कुंभ राशीला कधी 7.5 लागली आहे तर 24 जानेवारी 2020 या दिवशी 7.5 लागली आहे. ते 3 जून 27 या वेळेला त्यांची त्यांची 7.5 संपणार आहे. मीन राशीला 7.5 कधी लागले तर 29 एप्रिल 2022 ते 8 ऑगस्ट 2029 सालापर्यंत आपल्याला हे भोगायचं आहे. मेष राशीला 7.5 कधी लागली तर 29 मार्च 2025 राहणारे कुठपर्यंत तर 31 मे 2032 पर्यंत आपल्याला 7.5 राहणार आहे. वृषभ राशीला 7.5 लागणार आहे, ती म्हणजे 3 जून 2027 ते 13 जुलै 2034 या साली शनीची 7.5 त्यांच्या मागे लागणार आहे. मिथुन राशीला 8 ऑगस्ट 2029 ते 27 ऑगस्ट 2036 यापर्यंत 7.5 राहणार आहे. कर्क राशीला कधी 7.5 राहणार आहे तर 31 मे 2032 ते 22 ऑक्टोबर 2038 या वेळामध्ये 7.5 राहणार आहे. सिंह राशीला 7.5 कधी आहे तर 13 जुलै 2034 ते 29 जानेवारी 2041. त्याचप्रमाणे कन्या राशीला 27 ऑगस्ट 2036 ते 12 डिसेंबर 2043. तुळा राशीला 22 ऑक्टोबर 2038 ते 8 सप्टेंबर 2046 पर्यंत. त्याचप्रमाणे वृश्चिक राशीला 28 जानेवारी 2041 ते 3 सप्टेंबर 2039. वृश्चिक राशीला 28 जानेवारी 2041 ते 3 डिसेंबर 2049. त्याचप्रमाणे धनु राशीला 11 सप्टेंबर ते 24 फेब्रुवारी 2052 इथपर्यंत 7.5 राहणार आहे. कुठली रासमध्ये कन्या राहिली असेल तर परत सांगते, 27 ऑगस्ट 2036 ते 12 डिसेंबर 2043 ही 7.5 त्यांच्यासाठी राहणार आहे. तर मग आता बघा, तुम्ही हे सगळं लिहून ठेवा आणि त्याप्रमाणे वागा, म्हणजे अजून शनीच्या 7.5 मध्ये आपल्याला फायदा. आता तुम्हाला कळलं की कोणत्या साली चालू होणार आहे, तर त्याची छाया, त्याचं आईच त्यांची छाया आहे. त्यामुळं सावली टाकणे, पुढं मागं सावली टाकणे हा त्यांचं चालूच असतं, किंवा चाल पण ते तशीच चालतात. पुढच्या ग्रहाला मागच्या ग्रहाला त्रास झाला पाहिजे. मग आता तुम्हाला हे कळलंय तर त्याच्या आधीच वर्षभर सावध व्हायचं. शनीची 7.5 पुढे एक वर्षभर आहे ना, तर वर्षभर सावध व्हायचं. वर्षभर शनीचे उपाय करायला सुरुवात करायची, म्हणजे त्याचे प्रमाण थोडंसं कमी येतं. शनीला खुश करायचं असेल तर मारुतीरायांना खुश करणं गरजेचं असतं. त्यामुळे हनुमान चालीसा ही कधीच 7.5 मध्ये सोडायची नाही बोलायला. शनीला जाणं, जिथं जातात तिथं जाणं सोडायचं नाही, मारुतीला जाणं सोडायचं नाही. ज्या गोष्टी सगळ्या मी सांगत असते त्या करत राहायच्या. आता अजून एक सारखा प्रश्न तो येतोय, म्हणजे शनीच्या 7.5 घेतलेलं ब्रेसलेट आम्ही 7.5 वर्ष वापरू शकतो का?
तयारच केले रे बाबांना तुमच्यासाठी की 7.5 वर्ष तुम्ही ते ब्रेसलेट वापरू शकाल. तुम्ही दर वर्षाला रेकी घ्या त्याला आणि 7.5 वर्ष वापरा. आता त्या रेकीमध्ये जर तुम्ही त्या वर्षांमध्ये डिलेव्हरीपाशी गेलात, मृत्यूपाशी गेलात, तर मात्र ते तुम्हाला टाकून द्यावं लागेल. तुमचं हरवलं, तुमचं तुटलं तर त्यानं त्याचं काम केलं तेव्हा टाकून द्यावं लागेल आणि त्यावेळी तुम्हाला नवीच घेतलं पाहिजे. 7.5 वर्षामध्ये ते ब्रेसलेट तुम्हाला ज्यावेळी तुमचं तुटेल त्यावेळी नवीन घेतलं पाहिजे. पण माझ्या अभ्यासानुसार जे मी जीव ओतून दिवसरात्र काम करते त्यानुसार शनीचं ब्रेसलेट हे 7.5 वर्ष घातलंच पाहिजे. शनी रेमेडी 7.5 वर्ष केल्याच पाहिजेत. आपलं कर्म चांगलं ठेवलंच पाहिजे. आणि हे विचार सोडून द्या मनातले की ताई माझी जाऊ पण मीन राशीची आहे, मी पण मीन राशीची आहे, पण माझ्या जावेच्या मीन राशीमध्ये उन्नती चालले. तिच्याकडं एवढा धंदा एवढा व्यापार आहे की तिच्या दुकानात गर्दी असतील, माझ्याकडे एक पण गिराईकी येत नाही. तर यावेळी साध्या तुम्हाला भाषेमध्ये जी लवकर समजती महिलांना त्या भाषेमध्ये मी समजून सांगते की ही मीन रास जन्माला आली असेल तर ही 95 साली जन्माला आली आहे समजा तुम्ही, तर तुम्ही आला असाल 98 साली जन्माला. 2 वर्षाच्या फरकामध्ये पण तुमची रास एक आहे, तुमची नक्षत्र एक आहेत, पण तुमच्या कुंडलीतले शनी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आहेत. ज्या ठिकाणी शनी त्या दोघींची कुंडली सारखीच असणार आहे. जर त्या जावेचा 12व्या स्थानी असेल आणि तुमचा पण 12व्या स्थानी असेल तर मग तुमचं सगळं सारखंच चालणार आहे दुःख. पण 12 ग्रहामध्ये शनी तुमचा कुठं आहे त्याप्रमाणे शनीच्या 7.5ची फळं मिळतात. शनी महाराज बिलकुल वाईट नाहीयेत, बिलकुल काही नाहीये. सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असतील शनी महाराजांच्या वाटल्यास मी सांगेन की शनी महाराज कुठं वाईट नाहीत. वाईट कोण आहे? आपण, आपली कर्म फलदाता शनी. म्हणजे ते फक्त आपल्याला कर्माची फळं देणार आहेत. अगदी न्यायाधीश जसे डोळ्यावर पट्टी बांधून कर्माची फळं देतात तसंच ते आहेत की तुम्हाला काही ते बघणार नाहीत तुम्ही कोण आहात काय आहात. तुमची कर्माची यादी, बस कर्माची यादी तुमची काढलेली असते की आज हिने 1 झुरळ मारलं, आज हिने हिट मारला, 10 झुरळ मारली, 10 मर्डर, एवढं ते दुःख तुम्हाला देणारच, मला देणारच. परत तुम्ही बाहेर जाता काय कुठंतरी गाडी तुमची मांजराच्या पायावर गेली, कुत्र्याच्या पायावर गेली, माणसाच्या पायावर गेली, धडकलात, कुठं मिळालंच. तुम्ही तुमच्या मुलांना 4 फटके मारले, पाप आहे. शेवटी पाप आहे ते. आपली जरी पोटची असतील तरी ते देवाच्या ह्याच्यामध्ये पाप आहे. कारण आपल्याला तोंड दिलंय बोलायला, मुलांना समजावून सांगायला आपल्याला तोंड दिलंय. अनेक आपल्या पुढं बाकीच्या गोष्टी असतात पण त्यावेळी आपण त्यांना मुस्कडीत लावून देतो, तिथं ते पापात जमा होतं. म्हणजे आपल्याला कळत पण नाही. आज तुम्ही नॉनव्हेज करता, ते चिरता, ते काय करता, सगळं पापात जमा असतं. त्याच्यामुळं असं म्हणूच नका तुम्ही की मी काहीच कर्म वाईट नाही केली तरी पण शनी महाराज माझ्या मागं लागले. तर शनी महाराज बिलकुल तसे नाहीये. शनी महाराजांना फक्त आपली कर्म कळतात आणि आपल्या पत्रिकेमधले ग्रह, जरी आपण ही कुठलीच कर्म आता करत नाहीये, देव धर्म वाचन हे सगळ्या ह्याच्यामध्ये आध्यात्मिकामध्ये तुम्ही आता आहात, पण अचानक 7.5 सगळं उद्ध्वस्त झाले की आता तुम्हाला देवापाशी पण जावं लागत नाही, जायची इच्छा होत नाही. तर यावेळी तो पत्रिकेमध्ये कोणत्या स्थानात आहे हे बघावं लागतं आणि त्याच्यावर तुमची ती फळं चालू आहेत हे तुम्हाला कळतं. मी कोणाची कुंडली बघणार नाहीये, मी फक्त तुम्हाला न भिता तुम्हाला जे काही केलं पाहिजे त्याचं ज्ञान सांगितलं आणि 7.5 किती आणि पुढचे कितीतरी वर्षाची 50 वर्ष 49 सालापर्यंतची 7.5 कशी येणार आहे तुम्हाला. मग तुम्ही कशी कर्म करायची आहेत, राहिलेले 25 वर्ष आहेत जवळजवळ तुमच्यापाशी, जी मुलं आत्ता जन्माला आली असतील तर ती कर्म सगळी. तर हे सगळं महत्वाचं आहे. 25 वर्षांना आपण तर जिवंत नसणारे मीन राशीच्या जे माझ्या बरोबरचे आहेत ते, तर मोठी मुलं असतील त्यांची बरोबर आपल्या इतकी वय आली असतील. आता जो मुलगा 20-22 वर्षाचा आहे त्याच्या मागे 7.5 आहे, तर बरोबर 25-30 वर्षांना 7.5 परत येते. त्यावेळी ती आपल्या एवढी असतील, म्हणजे त्यावेळी पण त्यांना ते भोगावं लागेल. असं असतं ते सगळं. तर शनी महाराजांना घाबरू नका. शनी महाराज असतील तर शनीचं ब्रेसलेट जरूर घाला. मी दिवस रात्र एक करून शनी ब्रेसलेटचे ग्रह, तारे, नक्षत्र सगळं तयार केलेलं आहे. तुम्हाला शनीचं ब्रेसलेट घालू नाही वाटलं तर फिरोजाची अंगठी घालत जा, त्याचप्रमाणे पायराईडची अंगठी घालत जा, याची लोखंडाची अंगठी मधल्या बोटामध्ये घालत जा. शनी महाराजांना जात जा, शनी चालिसा, हनुमान चालिसा म्हणत जा. हाताखालच्या वर्करवर प्रेम करा, त्यांना काही ना काहीतरी चहा पाणी दान दक्षिणा देत चला.
जेवढे हाताखालचे वर्कर आहेत हे सगळे शनी रूपातले आहेत, त्याच्यामुळे या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्या की आपण हाताखालच्या वर्करशी कसं वागतोय. आपल्या हाताखाली एखादा कलिक आहे कामाला तर त्याच्याशी आपण कसं वागतोय, त्याच्याशी काही आपण बॉसगिरी करतोय का किंवा काय, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर याप्रमाणे 7.5 धरली जाते. मला असं वाटतं सगळ्यांच्या लक्षात आलं असेल आता की 7.5चे परिणाम आपल्याला कसे भोगावे लागतात. 2-3 वेळा व्हिडिओ बघा, अवघड वाटला तर मी बिलकुल अवघड शब्दामध्ये सांगितलं नाहीये, तरीही 2-3 वेळा बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दिलेली 7.5चा चार्ट जो आहे तो लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढचं प्लॅनिंग करायला सोपं जाईल. आणि जेव्हा आयुष्याचं आपण प्लॅनिंग करतो तर हे केतू ग्रहाला भयंकर आवडतं प्लॅनिंग करणं, त्यामुळं केतू ग्रह पण आपला चांगला राहतो. त्याच्यामुळे स्किन ॲलर्जी येणे, केतूची काय कामं आहेत, स्किन ॲलर्जी येणे सगळं, म्हणजे आज माणूस चांगला आहे तर एक 8-10 वर्षानं तुम्ही तो बघाल माणूस तर कोडानं भरलेला असतो. काय असतं, त्याच्या केतू ग्रह खराब झालेला असतो. तर या गोष्टी सगळ्या महत्वाच्या आहेत. तर चला, मोठा व्हिडिओ झाला, इथेच बस करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा बाय बाय.